आमदार रोहित पवार आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. रोहितजी, नाशिक मधून एक प्रकार समोर आलेला आहे. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ही बेरोजगारांची आहे. अशा असताना मराठा संस्था जी त्या ठिकाणी आहे, मराठा विद्या समाज संस्था नाशिकमध्ये, त्यातील कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा झाल्याचं म्हटलं जातंय. आणि आता जर सरकारने हा प्रश्न उपस्थित केला तर ते कर्मचारी पुन्हा एकदा त्या संस्थेला जे पैसे मिळाले ते सरकारला परत करू असं म्हणतात. हे बघा, त्यावेळेस तुम्ही पैसा घेतला, असं म्हणावं लागेल की इलेक्शनच्या तोंडावर फक्त कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी, जे कोणी लोक तुमच्या बरोबर असतील त्यांना खुश करण्यासाठी तुम्ही येईल त्याला तुम्ही पैसा वाटला. आणि आता तुम्ही म्हणताय की हा विषय तुमच्यासारख्या चॅनलच्या माध्यमातून पुढे आल्यानंतर आहे की आता मात्र आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालू. मग आता ह्याच्यात सगळंच लक्ष घाला ना, किती कार्यकर्ते आणि किती कोण आहे. म्हणजे बेरोजगार राहिला बाजूला, म्हणजे जो गरीब वर्ग आहे तो राहिला बाजूला, आणि मात्र ज्यांचा पगार आहे, ज्यांचं बरं चाललंय त्यांना अजून पैसे पाहिजे. याच्यावर कुठे ना कुठेतरी कारवाई झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं. यामध्ये असं सुद्धा आहे की ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत त्यांना सुद्धा माहिती नाही की हे पैसे नेमके आपल्या खात्यात कशासाठी जमा झाले. मग ती गोष्ट बघितली पाहिजे, कारण का मग त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला माहित नाही, म्हणजे असंच उठसूट कोणालाही पैसे दिले असतील तर मग असं बरंच असेल की करोडो रुपये कार्यकर्त्यांच्या अकाउंटला असेच पाठवले गेले असतील. त्यामुळे ते थोडंसं बघण्याची जरूरत आहे. याबाबत तुम्ही सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करणार नाही. आता तो जो त्या विभागाचा विषय जेव्हा येईल, स्किल डेव्हलपमेंट आणि एम्प्लॉयमेंट, नक्कीच तो विषय आम्ही त्या ठिकाणी घेऊ. शेवटचा प्रश्न करतो. अबू आझमी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये म्हटलेलं आहे. खरंच सभागृहामध्ये नेहमी शपथ घेऊन म्हटलं जातं आणि अशा या सभागृहामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही अबू आझमींना अटक करू. कसं पाहताय सगळ्यात? नाही, शेवटी मुख्यमंत्री ते काही करू शकतात. मुख्यमंत्री निर्णय घ्यावा, करायचं नाही करायचं काय, फक्त बोलून मोकळं व्हायचं. बघूया ते काय करतात. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल.